नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जानेवारी महिन्याचा हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. परंतु हा विचार केला का कोणी सरकारने, ज्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते आलेले नाहीत, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3-3 महिन्याचे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना आलेले नाहीत, की ज्या बहिणी गरजू आहेत आणि पात्र आहेत आणि त्यांना अतिशय आवश्यकता आहे, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा पण हप्ता आलेला नाही आणि नोव्हेंबर डिसेंबरचा पण आलेला नाही. सरकारने याचा विचार करावा की अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणी त्यांचं घर खर्च कसा भागवत असेल, अशा लाडक्या बहिणी त्यांचा संपूर्ण खर्च कसा भागवत असेल, मुलांचा खर्च असतो आणि काय खात असतील अशा लाडक्या बहिणी आणि कसं सगळं मॅनेज करत असतील, हा सरकारने विचार करावा. हो, लाडक्या बहिणींसाठी मी झगडत आहे. लाडक्या बहिणींसाठी मला न्याय हवा आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत, अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळालाच पाहिजे आणि तो सुद्धा नियमित मिळाला पाहिजे आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात मिळाला पाहिजे. त्यासाठी माझी लढाई आहे. तर बघा, मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवते काय अपडेट आहे ते तुम्ही स्वतःच बघा आणि स्वतःच वाचा. तर बघा, हे माझं ट्विटर अकाउंट आहे. माझ्या ट्विटर अकाउंटचा तुम्हाला हा इथे प्रोफाईल फोटो दिसत आहे आणि मी हे आज म्हणजे 12 तारखेला सकाळी 10:35 मी आदितीताई तटकरेंना ही पोस्ट मी त्यांना रिप्लाय केलेली आहे. की काय म्हटले मी आदितीताई तटकरेंना, अहो आदितीताई, गरीब गरजू पात्र बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ते कधी मिळणार, काय खाणार या गरीब कुटुंबातील महिला, मुलांचा खर्च कसा भागवणार, प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात नियमित द्यावा, गरिबांना पैशाची गरज आहे, लाडकी बहीण योजना. हे मी माझ्या ट्विटर अकाउंटवरून आदितीताई तटकरेंना त्यांच्या ट्विटर अकाउंटवर मी हा रिप्लाय पोस्ट केलेला आहे आज 12 तारखेला सकाळी 10:35 आणि मी तुम्हाला हे याच्यामध्ये सर्व लाईव्ह दाखवलेलं आहे. म्हणून सरकारला विनंती आहे, सरकारला माझं सांगणं आहे, प्रेमाने मी नम्र विनंती करत आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यात लाडक्या बहिणींना मिळावा, ही कृपा सरकारने करावी. कारण की लाडक्या बहिणी या पात्र आहेत, गरजू आहेत, त्यांना पैशांची आवश्यकता आहे. पैसा ही अशी गोष्ट आहे की ती दर महिन्याला लागते, दररोज लागते. असं नाही आहे की आजच्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला तर त्यामध्ये 4 महिने निघून जातील, असं नाही आहे. म्हणून सरकारला मी पुन्हा विनंती करत आहे की सरकारने प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यात द्यावा आणि गरजू पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर द्यावा. पहिल्याच आठवड्यामध्ये सरकारने हा हप्ता द्यावा, ही सरकारला विनंती आहे. तर आता लाडक्या बहिणी बघूया काय आहे अपडेट. तर हा जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार आहे, तर बघा, ज्या लाडक्या बहिणींची EKYC ही सरकारपर्यंत पोहोचलेली आहे, तुमची EKYCची जी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेली आहे, ती EKYCची प्रक्रिया जर तुमची सरकारपर्यंत पोहोचलेली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणी, मग तुम्ही आत्ता जी EKYC केलेली आहे ना तुम्ही ऑनलाईन, ज्या बहिणींनी ऑनलाईन EKYC पूर्ण केलेली आहे त्या बहिणींना तर जानेवारी हप्ता मिळणारच आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरचा जर तुमचा हप्ता राहिला असेल तर तो पण तुम्हाला मिळणार आहे. जसे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत पण सांगितले होते की आता ऑनलाईन EKYC जर तुम्ही पूर्ण केली असेल तर तुमचा जर हप्ता राहिला असेल तर नोव्हेंबरपासून, तर तुम्हाला आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे, ज्यांनी ऑफलाईन EKYC पूर्ण केली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा
4,500 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणी बघा, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर तुम्हाला जी ई-KYC शक्य आहे, तुम्हाला ऑफलाईन ई-KYC शक्य असेल तर तुम्ही ऑफलाईन ई-KYC पूर्ण करा. कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला होता की याची मुदत काय आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी पुन्हा सांगते, संपूर्ण मार्च महिना तुमच्या हातामध्ये अजून आहे, परंतु तुम्ही ई-KYCला उशीर करू नका. लवकर तुम्ही ई-KYC पूर्ण करा, म्हणजे ती तुमची ई-KYC सरकारपर्यंत पोहोचेल. आणि तुमची ई-KYC जेव्हा सरकारपर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला सर्व हप्ते मिळतील. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे तुम्हाला सर्व हप्ते मिळतील. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला माझं पुन्हा हेच सांगणं आहे की तुम्ही सर्व बहिणी, तुमची जर ई-KYC राहिली असेल तर तुम्ही लवकर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा, की जेणेकरून तुम्हाला सर्व तुमचे राहिलेले हप्ते पण मिळतील आणि यापुढील तुमचे सर्व हप्ते तुम्हाला नियमित मिळतील.